उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला पॉकेट मनी मिळणार। कम आणि शिकाय धर्तीवरती महिन्याला 2000 रुपये देण्याबाबत विचार सुरू। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांसोबत त्या अनुषंगाने संवाद। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत भाजपचा महाविकास आघाडीला धक्का। ठाकरेंचे 9, काँग्रेसचा 1 नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार। सोलापूरमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। तर नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे कळंब नगर परिषदेतील सत्तेची समीकरण बदलणार। अमोल बालवडकरांनी उपस्थित केलेला निधीचा मुद्दा सुनेत्रा पवारांकडे। नगरसेवक अमोल बालवडकर सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवारांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार आहेत। राजकीय वैमनस्यातून निधी शून्य केल्याचा त्यांचा आरोप आहे। आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीत स्थान द्या। महापौर रितू तावडे यांचं शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर यांना पत्र आहे। डॉक्टर श्रेणी कोटेजांना समितीत स्थान देण्याची महापौरांची मागणी आहे। राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000 लाखांवरून थेट 1,65,66,000 घसरली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला योजनेतून बाहेर पडल्यात। 1,65,00,000 बहिणींना ई-केवायसी केली आहे त्या बहिणींनी, त्यामुळे त्या पात्र झालेल्या लाडकी बहीण योजनेवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर लाडक्या बहिणींविरोधात कोर्टात गेले तेच लोक आता टीका करतायत। फडणवीसांची विरोधकांवर टीका। बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांच्या विरोधातील लीगल कॉकरोच हे आक्रमक झालेत। आज सकाळी मनन मिश्रा यांच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे। मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन असेल। लीगल कॉकरोचच्या या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीने देखील पाठिंबा दिलेला आहे। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 82वी जयंती। सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच खरगे यांच्याकडून अभिवादन। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई होणार। 3 महिन्यांनंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द केला जाणार। मराठीबाबत कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। मराठीत ओटीपी सांगितल्यानं कॅब चालक भडकला, व्हिडिओ व्हायरल। नेटकऱ्यांचा तीव्र संताप। मराठी भाषेचा वाद असतानाच कॅब चालकाचा मुजोरपणा समोर। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावरती। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गुंज या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांसोबत संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतून विद्यार्थिनींनाच बोलवलं जाणार आहे। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरती फडणवीसांची टीका। बीडमध्ये राष्ट्रवादीतील नाट्यमय राजकारण पुन्हा चव्हाट्यावरती। बीड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी। त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांची डोकेदुखी वाढली आहे। नागपूरमधील आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या? ठाकरे सेनेचा आमदार निवासातील कर्मचाऱ्यांना प्रश्न आहे। भाजप नेत्यांच्या पत्रावर खोल्या दिल्याचा आरोप आहे। या 60 खोल्यांमध्ये एसआयआरचं काम करणारे विद्यार्थी राहत असल्याचा आरोप आहे। सहकारी सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा। राज्यातील 70,000 सोसायट्यांचा प्रलंबित प्रश्न सुटणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मंत्रालयातील बैठकीत आदेश। प्रॉपर्टी कार्डवरती थेट सोसायटीचं नाव असणार आहे। भंडाऱ्यातील 3 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचाराप्रकरणी तपास पूर्ण। आरोपी विरोधात लवकरच कोर्टात आरोपपत्र दाखल होणार। पीडितेला तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहेत।